कोपरगाव नगर परिषदेच्या माध्यमातून जवळपास 1 महिन्यांपासून कोपरगाव शहर आणि परिसरातील उपनगरांतील नागरिकांना 12 दिवसात पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय। यामुळे महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे। धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये कमी असलेला पाणीसाठा हे कारण सांगितलं जातंय, तरी कोपरगाव नगर परिषदेने जलद गतीने स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा देण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। कोपरगाव शहराजवळ गोदावरी नदी वाहत असतानाही पाणी टंचाईच्या समस्येला कोपरगावकरांना कायमस्वरूपी होणारा त्रास कधी बंद होणार असा सवाल विचारला जातोय। पाणी साठवणूक करण्यासाठी महिलांना देखील उपयोगात आणत असल्याचे चित्र दिसून येते। ज्यांच्याकडे पाणी साठवणूक करण्याची क्षमता नाही त्यांना मात्र 12 दिवस पाणी कसे पुरवावे हा प्रश्न उभा राहत असल्यामुळे कोपरगाव नगर परिषदेने तात्काळ पाणी पुरवठा करण्यासाठी तात्काळ धोरणात्मक निर्णय घेऊन लोकांची अडचण दूर करावी अशी मागणी आता पुढे आली आहे। नमस्कार, मी डॉक्टर मुकुल गरोटे, कॅन्सर रोग तज्ञ, शिर्डी साईबाबा संस्थान। शिर्डी साईबाबा संस्थान येथे त्रिसदस्यीय कमिटी यांच्या निर्णयामुळे कॅन्सरची ओपीडी इथे सुरू करण्यात आलेली आहे। दर शनिवारी मी इथे शिर्डीकरांसाठी, शिर्डीच्या सर्व भक्तांसाठी इथे कॅन्सर या रोगावरती सेवा देत आहे। या आजाराने बऱ्या झालेल्या श्रीमती चंचल गाडे यांचं मनोगत आज आपण ऐकणार आहोत। त्यांनी या लढ्याला खूपच छान प्रतिसाद दिला। न घाबरता श्रद्धेने आणि सबुरीने या आजारावरती त्यांनी मात दिलेली आहे। त्यांना पोटाचा कर्करोग होता, उपचार जटिल होता। पोटाचा कर्करोग हा आजूबाजूच्या स्नायूंमध्ये पसरलेला होता, ज्याला आम्ही पेरिटोनियम असं म्हणतो। त्यामुळे उपचार कठीण होते, पण ते उपचार त्यांनी घेतले आणि आताच्या पेट स्कॅनमध्ये आजाराचा लवलेश कुठेही दिसत नाही आहे। तर माझा शिर्डीकरांना, शिर्डीच्या भक्तांना हा संदेश आहे की इथे आता कॅन्सरवरती सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत। कॅन्सरचे किमोथेरपीचे उपचार इथे शिर्डी साईबाबा संस्थानामध्ये पण घेऊ शकतात सगळेजण। प्लस या आजारावरती तुम्ही न घाबरता, न भीता जर लढला तर या आजारातून तुम्हाला यश पण मिळू शकतं, तुम्ही बरे पण होऊ शकता। फक्त या आजाराला श्रद्धेने आणि सबुरीने लढायला तुम्हाला गरज आहे। कुठला आजार होता? त्यांना पोटाचा कर्करोग होता। मला 2021 पासून ट्रीटमेंट चालू होती। अगोदर 9 केमो झाले। 9 केमो नंतर माझे पोटाचे ऑपरेशन अशोका इथे सबनीस सरांनी केले। मला वाटले आता 1 वर्ष मला बरे वाटले, मला वाटतं मी आता बरी झाली, पण परतही मला कॅन्सर उद्भवला। त्याच्यानंतर परतही मला डॉक्टरांनी हे दिली, पण मी देवावर, महादेवावर श्रद्धा ठेवून आणि पहिलं रूप मी देवाचं, महादेवाचं मानलं आणि दुसरं रूप मी डॉक्टरांचं मानलं। त्यांच्यावर श्रद्धा ठेवून मी ट्रीटमेंट घेतली आणि मी हिमतीने लढले आणि पुढे शरद पवार यांचे उदाहरण मी डोळ्यापुढे घेतले। ट्रीटमेंट अमेरिकन असो किंवा महाराष्ट्रीय असो, पण शरीराने साथ दिली पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन मी या कर्क आजारातून पूर्णपणे बरी झाले आहे। माझे वजन 60 किलो होते, 60 वर 32 किलोवर आले आणि त्यातून मी माझे 3 मुली व माझे पती यांनी मला खूप साथ दिली, तुला काही होणार नाही, तू जगशील, आणि त्यांची हिंमत मिळाल्यामुळे मी ह्या मोठ्या आजारातून बरी झाले। आणि माझे एक नियोजन आहे की ह्या ज्या गोळ्या ह्या आपल्या शिर्डी संस्थांमध्ये गरिबासाठी उपलब्ध केल्या पाहिजेत आणि गरिबांना याची शिर्डी संस्थांना ट्रीटमेंट कॅन्सर आजारावर मिळाली पाहिजे, एवढेच माझे सांगणे आहे। कुठला आजार होता तुम्हाला? कॅन्सर। कुठल्या प्रकारचा? पोटाचा, जठरचा कॅन्सर। आता नाही, बराच। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी।